दक्षिणेच्या सिनेमांमध्ये आजपर्यंत खूपदा रक्तरंजित हाणामाऱ्या तुम्ही पाहिल्या असतील, हातात कोयते घेऊन एकमेकांना संपवणारे लोक पाहिले असतील. मात्र आता असा सीन दक्षिणेकडे वास्तवात घडलाय. घटना विजापूरमधली आहे. इथं जमिनीच्या वादातून दिवसाढवळ्या रक्तरंजित हत्याकांड घडलंय. यामध्ये एकाच कुटुंबातल्या बाप, लेकाला आणि इतर सदस्यांना आपला जीव गमवावा लागलाय. कर्नाटकच्या विजापूरमधील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात हा प्रसंग घडलाय. या गोविंदपूरमध्ये आपल्या खिलार प्रेमासाठी प्रसिद्ध असणारे रेवण सिद्धप्पा निराळे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली आहे. गोविंदपूरच्या निराळे आणि गुळगी कुटुंबामध्ये मागील काही काळापासून जमिनीच्या मालकीवरून संघर्ष सुरू होता. यावेळी रेवण सिद्धप्पा निराळे हे आपल्या कुटुंबासमवेत शेतात काम करत होते. त्यांच्यासोबत दुंडप्पा रेवण सिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवण सिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे हे असे कुटुंब सदस्य होते. तर शबीर अत्तार नावाचा कामगार देखील त्यांच्यासोबत त्यावेळी शेतात उपस्थित होता. यावेळी अचानक 6 हल्लेखोर आले आणि त्यांनी या निराळे कुटुंबावर गोळीबार करत कोयत्यानं हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता. काहींचे हात छाटले गेले, काहींचा चेहरा तोडण्यात आला. शेतालगतच्या रस्त्यावर या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांचे मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत पडले होते. या घटनेनं विजापूरमध्ये शोककळा पसरली असून महाराष्ट्रातील खिलार प्रेमींमध्ये देखील रेवणप्पा निराळे यांच्या हत्येबद्दल संताप व्यक्त केला जातोय.